काय चाललंय आता? बरं आहे बाबा. तुझं बरं आहे का? हा, काय झालं? कुठं काय, दादाची आठवण आली, म्हणलं दादाला भेटायला बोलवा. तुमचं घरातल्या घरात काय झालं का? डोळे ते लय सुजले. नाही रे, रात्री झोप नाही झाली ना, त्याच्यामुळे माझे डोळे सुजलेत. दादा कसं बरं आहे ना? मामा पण आले. काय म्हणता मामा? राम राम. रानात गेलते काय? हा, रानात गेलतो ना, आता काय सांगायचं. अजून रानात जायची पाळी संपलीच आहे. आम्हाला एका एकी फोन केला आणि बोलून घेतलंय. रान. इच्छाच नव्हती सांगायची तुम्हाला बरं का. पण सांगितलंच पाहिजे ना आता पाहिजे. काय हो, सख्या भावाची तिला वाटलं पोरगी आल्यावर थोडासा आधार होईल, जीव लावल. पण आता तिने ना नको नकोच केले बघा आम्हाला. आणि ती पोरग बी त्या बायकोच ऐकवतोय. आमच्या पोरीने? आता काय सांगायचं. काय बोबट नाही, काय सांगितलं नाही, कधी ऐकलं हिच्यावर 10,000 रुपये चोरीचा. आम्हाला सासू म्हणजे आळ तिथे घेतलं, राहायचं नाही. आता रडू नका, थांबा. मला सविस्तर सांगा हे काय आहे? अरे साखर नव्हती म्हणून बुकली चहा, थोडी साखर आणायची. ती घरात नसेल पोरगी. आता स्वतःच्या पोराच्या घरातून आणायला विचारायचं का? आईने कशाला विचारायचं बरं तुम्ही तरी कुठं जायचं? त्याने 10,000 रुपये चोरीचा आळ घातला दादा माझ्यावर. मी कशाला रे आपल्या घरात चोरी करत, सांग बरं तू. काय सांगायसारखं नाही. कोणाला सांगायचं? बाहेर लोकांना सांगितलं होतं मग. शेजारी म्हणल्या गोष्टी घरी का ते कुठे? ते तर ते अय सोमा, ते झालं आणि नंतर त्यांना शेतात सुद्धा जाऊ दे ना दोघं. का? आमचे आम्हाला करायचं, तुम्ही रानात नाही जायचं. दुसऱ्याची सालन धरायचं आम्ही आता या वयात. नाही नाही, ते काय असेल ते होईन समोर त्याला समोर. म्हणा तू तुझी बायको समोर समोर. सालाने राहा, नाहीतर तिकडे गटर उपसायचा. तुम्ही पाहिलं लोकांची ते धरले ना तरुण परत चालेल. काय आहे? हा, काय झालं? कधी आला तर? इकडे इकडे समोर या. समोर येतो इकडे इकडे. पुढे पुढे या. इकडे. काय ऐकून द्या जरा. बराच उद्योग वाढले मला वाटतं. काय झालं? आता काय झालं यांना रडकुंडीला आणलंय, तू चोरीचा आळ घातलाय. मेहना सांगतोय. आता तुमचं नकोचीच ऐकाय मिळते. अहो बाबा, मी नाही रडकुंडीला आणलं, मग? त्या स्वतःच रडतात. कमून रडते तू? आळ घातलाय चोरीचा आणि तू पण रानात जाऊन द्याय नाही. काय भानगडे? अरे दादा, आता तुला काय सांगू, मी खरोखर पैसे चोरीला गेले म्हणून मग याचा अर्थ हे सगळं उभा केलेला गेले असतील कुठं, राहिले असतील विसरून. घेतले तर घेतले, बापानेच घेतलेत कुणी? हा, आम्ही घेतले म्हणत नाही. घरात फक्त हिच्याकडे पैसे दिले ते, ती म्हणली गेले. आता कुठे गेले तर मला तरी काय माहिती. विसरून दुसऱ्या डब्यात गेले असते. मी नाही साखरे डब्यातच जाऊन बसले का? पण त्यांनी आणायचं मी कुठून? साखरेच्याच डब्यात ठेवले होते आणि त्या घरात येऊन गेल्यानंतर तू कोणी रानात का जाऊन द्याय नाही? काय आता तुम्हाला सांगायचं नव्हतं मला बरं का. तुम्हाला नाही, तू नाही, तू सांग आता. काय गोळ झाला ही ना, मला सारखं डुसपूस डुसपूस चालू या. हेच हे आपले करायचं आपले शाने नाही. मला काय म्हणायचंय, बायकोनी सांगितलं सगळं तुम्हीच ऐका, असं कुठं लिहिलंय का? तसं नाही. पण तू पण दाब दिला पाहिजे का नाही थोडाफार? आम्ही लावताना वळण व्यवस्थित लावलं तुला बरं का. ही न सांगण्यामुळे तुमचं आमचं ऐकून ते वेगळं आहे. पण नवऱ्याचं काम आहे का नाही बायकोला तिने सांगण्याचं? हे आई बापाने कसं सांभाळ असेल का नाही तुला काय थोडं? तुला जर असं वाऱ्यावर सोडला यांनी, आधी सोडला असतं काय केलं असतं तू? हाय सगळं ठीक आहे. सालन लावायचे, घ्या वयात लावणारी सालन तू त्यांना. आता ही मला जी सांगते ती म्हणायचं मग अवघड आहे. काठ्यान कोरड्याची भाषा करायच्यात का तुम्हाला? बघा, तुमच्या ही बघा, घरात एकच पोरगा राहतो त्यांना. बरं उद्या आपल्याच घरी असं या अन्नाला यांना बाहेर काढलं, तुला बरं वाटेल का? मग ह्यांनी करायचं का असं? तू सांगते की यांना असं कर म्हणून? केलं घरी घेऊन जाऊ आपण, मग राहू दे. मी काय म्हणतोय, नीट सांगितलं ऐकायला काय दिलं? घरी कशाला न्यायचे? आणि हे किती दिवस ठेवणार आपण घरी नेऊ? घरी नाही, तिचं डोकं जर फिरलं असतं तिला सांगावं डोकं लागेल फिरलं समजून. नाही. अहो, आज ही बहीण आहे, ही पोरगी, तिला आहे ना हिला घरी नेलं, उद्या त्याला ते म्हणेन बाप ऐकलं नाही. उद्या यांना दुखणं बाणं काय आलं तर कोण बघणार आहे? आणि मला सांग, तू प्रेग्नेंट राहिली अशा टायमाला तो घरी कंटिन्यू नसला, उद्या तू हाडतोड करते, तुझ्यापाशी यायला कोण आहे? तू आता आम्ही घरचे माणसं पाठवायची काय इकडे? हीच असणार आहेत ना तुला? काय येतं सगळं तुला? अहो किती वेळा मी पण समजून सांगितलं, पण कळलं तर पाहिजे नाही ना. नाही नाही, समजून नाही सांगितलं. खरं सांगायचं, आता पैसे कुठे गेले? बरं एक काम करा, थांबा, थांबा. तुम्ही चुकून दुसऱ्या डबे ठेवलेत का बघ ना. अहो पैसे दुसऱ्या डब्यात आहे इथं. घ्या. आणि नको नको ती बोलली अहो त्या पैशासाठी. पण मी साखरेच्याच डब्यात ठेवले होते. साखरेचे काय डाळ्याच्या डब्यात पैसे मी बघितलेत ना. मग तुम्हाला तुमचं कार असताना ह्यांना घराच्या बाहेर काढायचं का? तू हिला घरी घेऊन हिला जा. हाणले पाहिजे म्हणजे जावायचं. हाणायचं नाही तुम्ही, आपण व्यवस्थित केलं, इथं आल्यावर बिघडली ती. आता का असू दे की तुम्ही काय पात्र करा? नवऱ्याचं काम आहे ना. 8-15 दिवस तिला घेऊन जा. बाकी आणि तू सगळं खरं खोटं सांगू व्यवस्थित शकत ना हरभरा डब्यात पैसे अहो, देऊन? दम मला किती चालू तुम्हाला माहित नाही. मी जीवत देईन, तुम्ही असं केलं मी तीच करीन. मग मी कुणाचं ऐकू? तिचं ऐकू काय बापाचं ऐकू? सांगा मला. नाम दुस नका. चल, लय झालं तुझं बिल. नको. तू आमचीच पोरगी असून आम्हालाच हे नाही.
हा पण काय पुन्हा तक्रार येऊन देऊ नको मग नाही माफी अरे, माग त्यांच्या तुम्ही- आमच्यासमोर. तुम्हाला तुला एक एकटं काम जमत कर, नव्हतं तू तर आपलं दोघांच्या separate पाया करा. पडा तुम्ही दोघं आत्या चुकलं माझं बापू चुकलं माझं पण नाही समजून घ्यायचं सगळं तुमचं यार तुमच्यासाठीच चाललंय. करण्यासारखे तुम्ही ती तुमच्यासाठी करते तर काय करा तुम्ही मामाला 8-15 दिवशी तर ठेवा म्हणजे सगळं रानकीला लागेल. त्यांना राहून काय करायचं तुम्हाला मनाने डोके नाही तुमची का चांगलं वाईट एकटाच आहे तू हा एकटाच आहे उगत उगत तिघा असले वाटेकरी मग म्हणलं असतं बाबा तुमच्यातले तुमच्या जावात काय झालं यांच्यात पण आई बापच घराबाहेर काढता का दादा चुकलं अरे माझं परत नाही आता करणार असं हिस्सा आहे ना शेजारी पाजारी जाणं उठणं बसणं बंद कर. ही बाहेरून चाललंय बघ सगळं. दुसऱ्याने केलं म्हणजे लगेच आपापल्या यांनी आजकाल सासू जुन्या काळात देत असते ताप उलट झालंय सोनाच द्यायला लागलं सासूला ताप अरे घराबाहेर ते काढताय काय काय झालं माहितीये का माझी एक मैत्रीण आहे ती मला म्हणली का तू जर नाही असं केलं तर तुला काहीच नाही मिळणार चांगले शिकले बाकीचे गेल्यावर लोक बरोबर स्वतःची घेऊन इच्छा जाणार नाही. आहेत आम्ही है की नाही. चला हे आणलं होतं खायला हे आम्हाला जायचंय आम्ही उभे उभे आहात कसं यावं मोकळ्या हाताने जरा राहताल का नीट नटका अजून तरी? नको आता जरा दादा तुम्ही थांब दादा थांब की हा, आलाय. चहा करा थांबा चहा पिते. अरे आई हे सुखासुखी बघितलं ती होय म्हणले यात आता इथून जर येतो हे झालं ना हिला घेऊन दादा जाऊ थांब की अरे चहा तरी पिऊन जा. अरे चहा पिऊ आल्या सर 5 मिनिटं समजून सांग परत तास करू नको हो. नाही